आणि सरकारला आणि निवडणूक आयोगाला हा इशारा देणारा ठरेल की सावधान व्हा, जागेवर या, बेईमानी करू नका आणि बेईमानी कराल तर तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा इशारा देण्यासाठी आजचा मोर्चा आहे. मतचोरीचा कन्सेप्टच काँग्रेसचा होता. राहुल गांधींना हा मुद्दा आणला होता. मात्र आजच्या मोर्चामध्ये काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते अनुपस्थित आहे. अनेक ठिकाणी काँग्रेसचे होर्डिंग आणि झेंडे सुद्धा लागल्याचं पाहायला मिळत नाही. नाही, झेंडे होल्डिंग हा विषय नाही. मोर्चामध्ये आम्ही सहभागी आहोत. मी तिथे चाललेलो आहे. विधिमंडळ पक्षाचा नेता आहे. मला वाटते बाळासाहेब आहेत, वर्षा गायकवाड आहेत, अनेक नेते दिग्गज आहेत महाराष्ट्रातील. त्यामुळे असं काही त्यामध्ये सर्वच फौज उतरली पाहिजेत अशातली गरज नाही. अनेक कामामध्ये आता निवडणुकीचा पिरियड आहे. पण एक आहे की मतचोरी झाली, मतचोरीमुळे सरकार आलं, मतचोरीनी बेईमानी करून सत्ता बळकवली, हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि हे आता आमच्या सगळ्या राज ठाकरे साहेबापासून सगळ्यांना आता राहुल गांधींचा मुद्दा पटलेला आहे. राहुल गांधींनी जे ही चोरी पकडली त्यावर आता एकमत सर्वांचं झालेलं आहे. काल तुम्ही ट्विट केलं, अजितदादांवर टीका केली, कर्जमाफीला 0% व्याजदरांचे वक्तव्य केलं. नाही, ही पद्धत खरं म्हणजे शेतकरी संकटात असताना असं असंवेदनशील बोलूच नाही. आणि आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी कर्जमाफी केली अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. हे अत्यंत बेईमानीचं आहे असं मी मानतो. म्हणजे लोकांना तुम्ही मतं मिळवण्यासाठी बेईमानी करताय, खोटं बोलताय, खोटी आश्वासनं देताय आणि मतं घेताय, ही जनतेशी शेतकऱ्याशी केलेली बेईमानी आहे. आणि या बेईमानीचा बदला येणाऱ्या निवडणुकीमध्ये चुन के मतदार घेतील आणि यांची जागा, यांची अवकात यांना दाखवतील. पंतप्रधान मोदींनी काल टीका केली आहे की काश्मीर प्रश्न हा नेहरूमुळेच आहे. अब कुछ हाथ में नहीं है तो नेहरू है, कुछ खुद से बनता नहीं तो नेहरू दिख पडता है. स्वतः काही करायचं नाही, सगळे नेबर कंट्रीज विरोधात गेलेत आणि पंतप्रधान करत काय आहे? एक तरी बाजूच्या देशाशी चांगले संबंध ठेवलेत, चीनशी हातमिळवणी केली आणि तिकडे मोठा भारी मिलिटरीचा कॅम्प त्यांनी उभं केला. हा देश उद्ध्वस्त करायला निघणाऱ्या माणसांनी स्वातंत्र्याच्या काळात 13 वर्ष जल भोगणाऱ्या नेहरूवर टीका करण्याचा अधिकार तरी आहे का, हे पहिले त्यांनी बघावं आणि मग बोलावं. महाविकास आघाड़ी राज ठाकरे के साथ मोर्चा है, शरद पवार हम सब शामिल है. महाविकास आघाड़ी है, राज ठाकरे, जितने भी विरोधी पार्टियां है वो सब शामिल है. ये वोट चोरी करके, बेईमानी करके इन्होंने सत्ता हाथी है. ये चोरी पकड़ी गई है, फिर भी इलेक्शन कमीशन ये सुनने को तैयार नहीं है. उनको इशारा देने के लिए कि अभी सुधर जाओ वरना चुनाव होना मुश्किल हो जाएगा. और बेईमानी करके अगर ये चुनाव जिता देंगे आप सरकार का या एक पॉलिटिकल पार्टी का पार्टनर बनकर, तो ये गद्दारी है, देश के साथ में, डेमोक्रेसी के साथ में धोखा है. ये इशारा देने के लिए आज का मोर्चा है. मुख्यमंत्री बिहार दौऱ्यावर गेलेले आहेत.